आहे की नाही पाटील? बरं कॉरिडॉर कसा होता? एक नंबर होता आणि एकदम बघण्यासारखं आहे. बाहेरच्या लोकांनी यावं, बघून जावं. एक नंबर आयुष्यामध्ये एकदा पावा. पहिले खरंच एक नंबर. मग शंभूवर खूपच सुंदर. कॉरिडॉर खूपच सुंदर. त्याला त्या गोष्टीला नादच नाहीये. त्याचे मित्र जर असेल ना बरोबर प्रवासामध्ये तर कंटाळा काही आहे की नाही? एकच नंबर कार्यक्रम होईल. आणि घरच्याची आठवण तर मला वाटत नाही कुणून आली असेल. 22 वर्षातून पिंजऱ्यातून उडालेली. हा माणूस 25 वर्षानंतर आहे ना पहिल्यांदा फिरायला आलाय. पहिल्यांदा फिरायला आलो. हा तरी गावाला येईल जाणार असते जोडी बरोबर एकटा एकटा 22 वर्षांनी पिंजऱ्यातून उडाले ती आता. आणि हा माणूस पहिल्यांदा झाला असं फिरायला एकटा. मित्रांनो आता आपण इंदूर सोडलंय आणि इंदूरच्या पुढून आपण आता उज्जैनला चाललोय. मात्र हायवे एवढा 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 क्लास हायवे की त्या गोष्टीची ना शब्दात वर्णन नाही. आणि आजूबाजूला जर पाहिले ना तर गव्हाचे प्लॉट एवढे मोठे मोठे आहेत. पाहिले पूर्ण गव्हाचे प्लॉट आहेत की डझन लाईन तिथपर्यंत गहूच आहे. Uज्जैन to Shikra bypass for 5 kilometers. खतरनाक आहे खतरनाक. आज नाही गोष्टीला आहे. दिवसभरामध्ये आज पहिल्यांदा आम्हाला एवढा सुखी रस्ता भेटला. मित्रांनो आपण आता उज्जैन मध्ये पोहोचलोय. मंदिरात जवळ झालंय, जास्त नाही. एक 1.5-2 किलोमीटर आहे मंदिर. नाही दादा मंदिरापाशी जाऊन दर्शन घ्यायचं आणि पाहूया पुढचा प्रवास आपला कसा होतो ते. मात्र इंदोरपासनं उज्जैनपर्यंत रोड एकदम सुंदर आहे. तर मित्रांनो आपण आता पाठीमागे हे बघा समोर चौक आहे. त्या चौकामध्ये गव्हर्नमेंटचं पार्किंग आहे. त्या गव्हर्नमेंटच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे. आणि हे उज्जैनचं महाकालेश्वरचं मंदिर हे समोर इथं गेट आहे. तिथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हे आमची पहिली माणसं काय गप्पा टप्पा मारत चाललेत. पाटील तर आमचं काय बोलायचं आहे रंगलाय. इसका भगवा रंग है ना. मग काय चला पाहूया दर्शन आता कसं होतं आपलं. किती वेळ लागतो इथे. आजला सकाळी आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि ओंकारेश्वरच्या आपण त्रिवेणी संगमावरती गेलो. तिकडनं पूर्ण फेरी मारून दुपारी साधारणतः वाटतं 1 वाजल्यापासून 1 वाजता आपण निघालो. आपण पोहोचलो इथे तसं लवकरच म्हणा. परंतु पार्किंगसाठी जागा मिळता मिळता आपल्याला 1 तासभर गेला. आणि तासाभरात आपण आता गाडी पार्किंग केली आहे. आता आपण चालू मंदिराकडे. जागोजागी वाटतं पाण्यासाठी पिण्यासाठी देखील जागा आहे. गाडी पार्क करून आपण जर आतमध्ये जर आलो समोर ही गणपतीची मूर्ती आहे. आणि या मूर्तीच्या बरोबर समोर हे भव्य दिव्य असं गेट आहे सुंदर अशी. आणि संध्याकाळचं ही गोष्ट पाहणं खूप छान आहे. बाप किती सुंदर आहे की नाही. ह्या गोष्टीला तोड नाही आहे. हे की नाही सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. पूर्ण कॉरिडॉरच्या भिंतीवरती असं नक्षीकाम आहे. ऐतिहासिक प्रसंग कोरलेले आहेत की नाही. सुंदर असे शेवटपर्यंत असे. आता आपल्याला एवढा टाईम नाही आहे. नाही तर ओंकारेश्वरला 1 दिवस आणि उज्जैनला देखील 1 दिवस देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित पाहता येतील. या बाजूला देखील एवढं छान बनवलं आहे की खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये प्रथम ह्या गोष्टी पाहत असेल. पाहिलं महादेवाचं हे 11 रूप सुंदर आहे की नाही.
नाही पण आपल्याला यायला इकडे उशीर झाला बरं का. इकडे सुंदर आहे का नाही. कसली भारी आहेत बघ. नाही आहे मित्रांनो. आता काय खाऊन काय नाही असं झालंय. पहिलं फोटो काढून मोबाईलची मेमरी फुल होईल. व्हिडिओ काढायला गेट मधून आल्यावरती आपण ऐतिहासिक असे देखावे 5-5-5 इथपर्यंत आलो आणि तिथपासून इथं आलं की इथं मंदिरामध्ये जाण्यासाठी जागा असू शकते. लाईन इकडनं आहे. ही लाईन इथनं चालू होती. बम बम बोले. महादेव महादेव बोले. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हर हर महादेव बम बोले. मित्रांनो आपलं महाकालेश्वराचं दर्शन झालंय. दर्शन झालं म्हटलंय. चला आता बाहेर गेलो भेटू. झालंय दर्शन. मात्र गर्दीतच झालं. थोडंसं लांबून झालं पण झालं. तर मित्रांनो आपण आता महाकालेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आलो. हे समोर गेट आहे. समोर गणपती आहे आणि आपल्याला गाडी जी पार्किंग केली आहे त्या साईडला आपण आता निघालोय. आता मित्रांनो आपण महाकालेश्वराचं दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन आता त्या ई रिक्षा आपण ठरवून ई रिक्षावाल्याने आपल्याकडनं 350 रुपये घेतले. 7 किलोमीटर जायला, 7 किलोमीटर परत आपल्या गाडी पार्किंगपर्यंत यायला. आपण कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही उज्जैनला जर आलात किंवा येणार असाल तर काय हे जे कॉरिडॉर जो बनवला आहे त्यासाठी नक्की तुमचा वेळ राखून ठेवा. कारण आणि एवढं सुंदर आहे हे रात्रीच्या आहे ना लाईटमध्ये पाहणं की तुमची इच्छा आहे ना तिथनं हलण्यासारखी होणार नाही. एका जागा बसून राहा. एवढं सुंदर आहे ते. त्याला शब्द नाही आहेत. तर चला आता आपण चाललो आहे कालभैरवाचं दर्शन घ्यायला. ते दर्शन घेतल्यानंतर आपला मुक्काम तर मला नाही वाटत इथं होईल. आपण रोडमध्ये कुठं मुक्काम करतोय न करतोय हे तुम्हाला नंतर कळेलच. पहिलं आपण आता आहे ना कालभैरवाचं दर्शन घेऊ. मित्रांनो आपण पोहोचलोय कालभैरव मंदिराच्या इथे. ते समोर कालभैरवाचं मंदिर आहे. आता या साईडने जायचं. आता आरती चालू आहे. आपण आता लाईनीनं लागू दर्शन घेऊ. चला मित्रांनो इथपर्यंत लाईन आहे आणि समोर कमान आहे कालभैरव माताची. हे कालभैरव पाहिलं हे मंदिर. मित्रांनो आपण आता गेटपर्यंत येऊन पोहोचलोय. तो दिव्य असं याचं गेट आहे. सुंदर आहे आणि आतमध्ये पाहिलं
काय इथपर्यंत आहे. समोर आहे काळभैरवाचं आतमधलं मंदिर आहे ना. तर मित्रांनो आपलं दर्शन झालंय आता आणि आपण बाहेर आलोय आणि समोर आहे काळभैरवाचं मंदिर. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आपण उज्जैनवरनं जवळजवळ 150 किलोमीटर येऊन या ठिकाणी थांबलो होतो या पंपावरती. या पंपावरती टेंट लावला आपला आणि टेंटमध्ये झोपलो होतो. आता वाजले सकाळचे 7:15. आता इथून पुढे आपला प्रवास चालू आहे. रात्री काय तुम्हाला दाखवलं नाही की टेंटमध्ये आपण कसा आराम केला ते तसं झोपलो ते. चला पुन्हा काहीतरी ह्याच गोष्टी आपण पाहूच. चला समोरनं सूर्योदय झालाय आणि आपल्याला आता निघायचंय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर चला. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर अशा तऱ्हेने आपला प्रवास पुन्हा एकदा चालू. मित्रांनो सकाळी आपण ज्या ठिकाणी मुक्काम केला होता पंपावरती तिथनं 7:30 वाजता निघालो होतो. त्याच्यानंतर आपलं जवळजवळ 200-250 किलोमीटर निघालं असेल ना. 200 किलोमीटर साधारणतः आपण पुढे आलो. आता आपण आहे झाशी रोडला NH27. मात्र इथपर्यंतचा प्रवास एवढा मस्त झालाय की हा दोन्ही साईडला मोहरी, कोथिंबीर, धना आणि गव्हाची शेती आहे. एवढा खतरनाक आहे की एरिया कंटाळा असा आलाच नाही. आणि हे अशा मित्र जरा असेल ना बरोबर प्रवासामध्ये तर कंटाळा काही येईल. एकच नंबर कार्यक्रम होईल. एकच नंबर म्हणजे प्रवास आहे तुमचा आहे ना असा वाटणारच नाही की आपण एवढा लांब प्रवास करतोय म्हणून. आजपर्यंत आमचे 3 दिवस असे कसे गेले एक कुणाला मी असं हेच नाहीये भान नाही त्या गोष्टीचं. आणि घरच्याची आठवण तर मला वाटत नाही कुणाला आली असेल. 22 वर्षातून पिंजऱ्यातून उडालेली. हा माणूस 25 वर्षानंतर आहे ना पहिल्यांदा फिरायला आलाय. हा तरी गावाला गेलं जाणं असते याचं जोडी बरोबर एकटा 20-22 वर्षांनी पिंजऱ्यातून उडाले ते आता. आणि हा माणूस पहिल्यांदा झाला असा फिरायला एकटा आले एकटा फिरायला आलाय असा. एवढे म्हणजे आम्ही ना आतापर्यंत आहे ना असं वाटलं नव्हतं आमची एवढी खास ट्रिप होईल. 22 वर्षात पहिली ट्रिप आहे का नाही. एवढी खास ट्रिप होईल असं वाटलं होतं काय. नाही ना म्हणजे हा क्षण येणं नाही परत असा. एवढा म्हणजे एवढा भारी तरी नाही येणार आहे की नाही. किती येतील जातील म्हणा परंतु ह्या गोष्टी अशा नाहीत. सरळ आपल्याला आता जायचंय झाशीपर्यंत होऊया. आजचा मुक्काम आपला चित्रकूटला आहे. चित्रकूट पर्यंत जाता नाही आलं तर अलीकडे मुक्काम करू पण आपण चित्रकूटला जाण्याचा प्रयत्न करणारच आहे. चला परत आज जेवायला कुठे थांबतोय याच्यावरती डिपेंड आहे. रस्ता आहे मध्ये थोडा खराब म्हणा पण छान आहे.